जावातील यूजिंग थिस कीवर्ड वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. आपण शिकणार आहोत थिस कीवर्डचा वापर, फील्ड्स सोबत त्याचा वापर, कन्स्ट्रक्टर्सच्या साखळीसाठी त्याचा वापर. येथे वापरत आहोत उबुंटू व्हर्जन 11.10, JDK 1.6, Eclipse IDE 3.7.0. या पाठासाठी माहित असायला हवे. जावा मध्ये Eclipse द्वारे कन्स्ट्रक्टर बनवणे नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आता थिस कीवर्डचा उपयोग पाहू. कन्स्ट्रक्टर मध्ये थिस म्हणजे करंट ऑब्जेक्टचा संदर्भ असतो. थिस द्वारे कन्स्ट्रक्टर मधील करंट ऑब्जेक्टच्या कुठल्याही मेंबरचा संदर्भ देऊ शकतो. फील्ड्स सोबत थिस कसे वापरायचे ते पाहू. थिस कीवर्ड नावांतील गोंधळ टाळण्यास मदत करते. येथे उदाहरण बघू. त्यासाठी Eclipse उघडा. आपण मागील पाठात बनवलेला स्टुडेंट हा क्लास उघडा. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि एक पॅरामीटर असलेल्या कन्स्ट्रक्टरला कमेंट करा. तसेच पहिली दोन ऑब्जेक्ट्स बनवणाऱ्या कोडला देखील कमेंट करा. आता पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर कडे लक्ष द्या. the_roll_number आणि the_name ही आर्ग्युमेंट्स कन्स्ट्रक्टर कडे पास केली आहेत. roll_number आणि नामे ही इन्स्टन्स व्हेरिएबल्स आहेत. आता आर्ग्युमेंट्स बदलून ती roll_number आणि नामे करू. त्यासाठी कन्स्ट्रक्टर मध्ये roll_number इक्वॉल टीओ roll_number आणि नामे इक्वॉल टीओ नामे करा. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 दाबा. हे आउटपुट मिळेल. I am a parameterized constructor 0 null. कोड वर परत जाऊ. आपल्याला दोन वॉर्निंग्स दिसतील. वॉर्निंग चिन्हावर माऊसचा कर्सर न्या. असे दिसेल The assignment to the variable roll_number has no effect आणि The assignment to the variable name has no effect. कारण कन्स्ट्रक्टर मध्ये roll_number आणि नामे ही लोकल व्हेरिएबल्स आहेत. मेथड किंवा ब्लॉक मध्येच ऍक्सेस करता येणारी व्हेरिएबल्स लोकल व्हेरिएबल्स असतात. येथे roll_number आणि नामे हे 11 आणि राजू ने इनिशियलाईज होतील. कारण 11 आणि राजू ह्या व्हॅल्यूज कन्स्ट्रक्टर कडे पास केल्या आहेत. पण कन्स्ट्रक्टरच्या बाहेर येताना त्या एक्सेसिबल नसतील. आपल्याला माहित असलेली roll_number आणि नामे ही इन्स्टन्स व्हेरिएबल्स आहेत. ऑब्जेक्ट तयार झाल्यावर ती 0 आणि null ने इनिशियलाईज झाली आहेत. त्यामुळे 0 आणि null हे आउटपुट मिळाले. कन्स्ट्रक्टरच्या आत छोटा बदल करू. त्यासाठी टाईप करा this dot roll_number इक्वॉल टीओ roll_number आणि this dot name इक्वॉल टीओ नामे. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 दाबा. हे आउटपुट मिळेल. I am a parameterized constructor 11 and Raju. कारण this
डॉट roll number आणि this डॉट name ही इन्स्टन्स व्हेरिएबल्स roll number आणि name ह्यांचा संदर्भ घेतात आणि येथे roll number आणि name ही मेथड मध्ये पास केलेली आर्ग्युमेंट्स आहेत. लोकल आणि इन्स्टन्स व्हेरिएबल मधील गोंधळ टाळण्यासाठी this हा कीवर्ड वापरला. आता this कीवर्ड वापरून कन्स्ट्रक्टर ची साखळी तयार करू. this कीवर्ड द्वारे कन्स्ट्रक्टर मध्ये दुसरा कन्स्ट्रक्टर कॉल करू शकतो. हे कन्स्ट्रक्टर्स एकाच क्लास मध्ये असले पाहिजेत. ह्याला एक्सप्लिसिट कन्स्ट्रक्टर इन्व्होकेशन म्हणतात. आपण बनवलेल्या स्टुडेंट क्लास वर जाऊ. कमेंट्स काढून टाका. पहिल्या दोन कन्स्ट्रक्टर्स मधील इन्स्टन्स व्हेरिएबलला त्यांच्या व्हॅल्यूज प्रदान करणारा भाग कमेंट करा. दुसरे व तिसरे ऑब्जेक्ट बनवणारा भाग देखील कमेंट करा. आता पॅरामीटर्स नसलेल्या कन्स्ट्रक्टर वर जाऊ. कर्ली ब्रॅकेट्स नंतर टाइप करा this कंसात 11 आणि सेमिकोलॉन. दुसऱ्या कन्स्ट्रक्टर मध्ये टाइप करा this कंसात 11 कॉमा डबल कोट्स मध्ये राजू सेमिकोलॉन. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 दाबा. हे आउटपुट मिळेल. I am a parameterized constructor. I am a constructor with a single parameter. I am a default constructor 11 आणि राजू. आता आउटपुट समजून घेऊ. जेव्हा ऑब्जेक्ट बनेल तेव्हा संबंधित कन्स्ट्रक्टर कॉल केला जाईल. येथे हा नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर आहे. कन्स्ट्रक्टर मध्ये कंट्रोल पहिल्या ओळीवर आहे. हे this कंसात 11 हे स्टेटमेंट कार्यान्वित करेल. त्यामुळे अशा कन्स्ट्रक्टरला कॉल जाईल जो सिंगल इंटिजर आर्ग्युमेंट घेतो. नंतर कंट्रोल this कंसात 11 कॉमा राजू वर येईल. त्यामुळे अशा कन्स्ट्रक्टरला कॉल जाईल जो एक इंटिजर आणि एक स्ट्रिंग आर्ग्युमेंट घेतो. अशा प्रकारे कन्स्ट्रक्टर कार्यान्वित होऊन I am a parameterized constructor हे आउटपुट मिळाले आहे. आता इन्स्टन्स व्हेरिएबल्स आपण पास केलेल्या 11 आणि राजू ह्या व्हॅल्यूजने इनिशियलाईज होतील. आता कंट्रोल कॉलिंग कन्स्ट्रक्टर कडे परत जाईल. त्यामुळे दुसरा कन्स्ट्रक्टर कार्यान्वित होईल. आपल्याला I am a constructor with a single parameter हे आउटपुट दिसेल. नंतर कंट्रोल पहिल्या कन्स्ट्रक्टर वर जाऊन तो कार्यान्वित होईल. आपल्याला I am a default constructor हे आउटपुट दिसेल. नंतर studentDetail मेथड कार्यान्वित होईल. आपल्याला 11 आणि राजू मिळेल. आता छोटे बदल करू. कन्स्ट्रक्टर मध्ये this स्टेटमेंट शेवटी टाका.
आपल्याला कंपाइलर एरर मिळेल. एरर चिन्हावर माउस न्या. आपल्याला ही एरर दिसेल. कन्स्ट्रक्टर कॉल मस्ट बी द फर्स्ट स्टेटमेंट इन द कन्स्ट्रक्टर. त्यामुळे ही कन्स्ट्रक्टरची पहिलीच ओळ असावी लागेल. म्हणून ही कन्स्ट्रक्टरची पहिली ओळ बनवू. आता एरर गेलेली दिसेल. या पाठात आपण शिकलो फील्ड्स सोबत थिस चा वापर, कन्स्ट्रक्टर्स साखळीसाठी थिस चा वापर, कन्स्ट्रक्टर मध्ये थिस चा वापर कसा करायचा. असाइनमेंट म्हणून आपण बनवलेल्या एम्प्लॉई क्लास मध्ये 2 पॅरामीटर्स असलेला कन्स्ट्रक्टर बनवा. इन्स्टन्स व्हेरिएबल्स इनिशियलाइज करण्यासाठी थिस वापरा. तसेच 1 आणि नो पॅरामीटर्स चे कन्स्ट्रक्टर बनवा. पाठात सांगितल्याप्रमाणे थिस द्वारे कन्स्ट्रक्टर्स ची साखळी बनवा. प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. हा पाठ येथे संपत आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.